केलेला आहे आणि तो माया पॅलेसमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर तो सगळ्यांशी भेटतो. तो ते एक आठ ठेवतो सगळ्यांसमोर की ह्या घरची सून कुठे आहे. आता ही सून तर तुम्हाला माहितीच आहे, सून म्हणजे मंजू आणि तिला मम्मी साहेबांनी मात्र घराबाहेर काढलेलं आहे. आता काका म्हणतात म्हणजे सत्य म्हणतो की आता ते मंजूला या घरामध्ये आणायचं. हे ऐकून मात्र मायाचा घाम फुटतो. मायाचा सगळा प्लॅन इथं फिसकट झालेला आपल्याला दिसून येत आहे. अजून फक्त हे ते मंजूला समजलेलं आहे की सत्या जिवंत आहे. बाकी कुणालाही माहित नाही सत्या जिवंत नाही. आता यापुढे माया काय करेल, त्या मंजूला घरात घेईल की यावर मंजूची वेगळीच काहीतरी रिॲक्शन आपल्याला बघायला भेटेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचं हे एक नवीन वळण आलेलं आहे. हे तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मते तरी या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा जो आर्यनचा ट्रॅक आहे हा लवकरात लवकर संपवावा व नवीन कहाणी सुरू करावी. अजून बरेच असे काही कहाणी आहेत की त्याचं सत्य उलगडा होणं बाकी आहे मित्रांनो, परंतु याच कहाणीमुळे याच आर्यनमुळे आपल्याला लवकरच सत्य निर्दोष आहे आणि सत्याची निर्दोष सुटका होणार आहे हेही समजणार. आता तो ट्रॅक कसा वळण घेईल आणि कसं होईल हे बघायचं असेल तर तुम्हाला ही मालिका पूर्ण बघावी लागेल. बाकी मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.